नमस्कार. आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा स्रोताचा अभ्यास करणार आहोत जो एका खूप मोठ्या आणि खरं तर एका गहन संकल्पनेवर प्रकाश टाकतो. ती म्हणजे देवाची कीर्ती किंवा त्याचं गौरव. आणि हा स्रोत सुरुवातीलाच एक असा विचार मांडतो जो आपल्या नेहमीच्या कल्पनांना थोडा धक्का देणारा आहे. बरोबर. कारण साधारणपणे आपण काय विचार करतो की देव त्याच्या निर्मितीमुळे महान आहे. म्हणजे हे जग, तारे, आकाशगंगा, आपण. हो, आपल्यामुळे तो गौरवशाली आहे. पण या स्रोतानुसार देवाचं गौरव यातल्या कशावरच अवलंबून नाहीये. ते पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे, शाश्वत आहे आणि अपरिवर्तनीय आहे. याचाच अर्थ असा की देव गौरवशाली आहे कारण तो देव आहे. आपलं अस्तित्व असो वा नसो किंवा आपण त्याची उपासना करू किंवा नको, त्याच्या गौरवात काहीच फरक पडत नाही. काहीच नाही. तो काळाच्या आणि अवकाशाच्याही आधीपासून जसा होता तसाच पूर्ण गौरवशाली आहे. पण मग यामुळे काही खूप मोठे प्रश्न उभे राहतात. म्हणजे जर देवाला आपल्या गौरवासाठी कशाचीच गरज नव्हती, तर मग हा सगळा खटाटोप कशासाठी? म्हणजे हे जग का बनवलं, निर्मितीचा उद्देश काय होता, आणि उपासनेची आज्ञा का दिली? बरोबर. चला, या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे या स्रोताच्या आधारे शोधूया. सुरुवात यात कल्पनेने करूया की देवाचं गौरव पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहे. हो, आणि ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण पुढची सगळी चर्चा ती याच पायावर उभी आहे. हे असं आहे की सूर्याला प्रकाश देण्यासाठी दिव्यांची गरज नसते. तो स्वतःच प्रकाशाचा स्रोत आहे. अगदी तसंच देवाचं गौरव हे आतून येतं, बाहेरून नाही. स्रोतामध्ये एका महत्वाच्या धर्मग्रंथाचा संदर्भ दिला आहे, जिथे येशू स्वतः म्हणतो की जगाच्या निर्मितीपूर्वीच त्याला देवाचं गौरव प्राप्त झालं होतं. हां, याचा अर्थ हे गौरव मानवावर किंवा या जगावर अजिबात अवलंबून नाही. ही कल्पनाच मुळात खूप वेगळी आहे, नाही का? हो. आणि इथेच स्रोत एक महत्वाचा फरक स्पष्ट करतो. तो म्हणतो की देवाच्या मूळ गौरवात कधीही बदल होत नाही. कारण तो अपरिवर्तनीय आहे. बरोबर. पण त्याच्या निर्मितीकडून म्हणजे आपल्याकडून त्याला मिळणाऱ्या गौरवात किंवा उपासनेत बदल होऊ शकतो. कारण आपण परिवर्तनशील आहोत. म्हणजे देव नेहमीच सारखा राहतो, पण आपण बदलतो. अगदी. देव नेहमीच परिपूर्ण आहे, पण त्याची निर्मिती अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे प्रवास करते. एक मिनिट थांबा. जर देवाचं गौरव स्वयंपूर्ण आहे, त्याला कशाचीही गरज नाही, तर मग त्याने ही निर्मिती का केली? म्हणजे जर एखाद्या महान कलाकाराला प्रेक्षकांची गरजच नसेल, तर तो चित्रप्रदर्शन का भरवेल? हे सगळं निरर्थक नाही का वाटत? हा अगदी योग्य प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर स्रोतानुसार खूपच अनपेक्षित आणि सुंदर आहे. ते काय आहे? प्रदर्शन कलाकारासाठी नाही, तर ते प्रेक्षकांसाठी आहे. त्याचप्रमाणे उपासनाही देवासाठी नसून ती निर्मितीच्या फायद्यासाठी आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे आपण देवाची उपासना करतो, पण त्याचा फायदा देवाला नाही, आपल्याला होतो. हे तर उलटं वाटतंय. स्रोत याचं स्पष्टीकरण असं देतो की देवाने निर्मितीची रचनाच अशी केली आहे की ती देवाशी जोडल्या गेल्यावरच खऱ्या अर्थाने आनंदी आणि परिपूर्ण होऊ शकते. उदाहरणार्थ, जसं झाडाला जगण्यासाठी आणि फुलण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. झाडाने सूर्याकडे वळण्याने सूर्याचा काही फायदा होत नाही, पण झाडाला जीवन मिळतं. बरोबर. उपासना म्हणजे निर्मितीने देवाकडे म्हणजेच आपल्या जीवन स्रोताकडे वळण्यासारखं आहे. म्हणजे देव निर्मितीवर प्रेम करतो, म्हणूनच तो त्यांच्याकडून उपासना स्वीकारतो, जेणेकरून त्यांना आनंद आणि जीवन मिळावं. ही देवाची गरज नाही, तर त्याची आपल्यासाठीची एक प्रेमळ योजना आहे. अगदी बरोबर. आणि स्रोत पुढे जाऊन एक गंभीर मुद्दा मांडतो. तो म्हणतो की जे स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे जे देवाकडे वळत नाहीत, ते काय करतात? ते एकमेकांना तुडवतात. एकमेकांना तुडवतात? हो. याचं कारण असं की ते अपूर्ण आहेत आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांकडूनच काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. जसं अंधाऱ्या खोलीत ठेवलेली झाडं प्रकाशाच्या एका लहानशा किरणासाठी एकमेकांवर वाढून एकमेकांना चिरडतात. म्हणजे उपासना न करणे हे केवळ देवाची आज्ञा मोडणे नाही, तर स्वतःसाठी आणि इतरांसाठी दुःख निर्माण करण्यासारखे आहे. ही एक साखळी प्रक्रिया आहे. आणि याच एकमेकांना तुडवण्याला स्रोत पाप म्हणतो का? हो. पापाची व्याख्या इथे अगदी स्पष्ट आहे. पाप म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या निर्मितीला, मग ते इतर प्राणी असोत किंवा मानव, तुडवणे किंवा त्यांचं नुकसान करणे. आणि मग न्यायाचं काय? स्रोत म्हणतो की देव न्यायी आहे.
हो, आणि तो अशा कृत्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण ते त्याच्या प्रेममय रचनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. म्हणूनच ती अग्निकुंडाची संकल्पना येते. बरोबर, त्यांना त्यांच्या कृत्यांनुसार अग्निकुंडात शिक्षा मिळेल असं स्रोत सांगतो. सारखी शिक्षा नाहीये का? नाही. इथे म्हटले आहे की प्रत्येकाला त्याच्या पापाच्या प्रमाणानुसार दुःख भोगावे लागेल. म्हणजे ज्याने हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले त्याची शिक्षा. आणि ज्याने लहानशी चोरी केली त्याची शिक्षा सारखी असू शकत नाही. बरोबर. न्यायामध्ये हे प्रमाण खूप महत्वाचं आहे. पण यातली सर्वात विशेष आणि खरं तर धक्कादायक गोष्ट पुढे येते. स्रोत म्हणतो की ही शिक्षा भोगून झाल्यावर त्या गुन्हेगारांना अस्तित्वहीन केलं जाईल. अस्तित्वहीन म्हणजे त्यांना कायमचं नष्ट केलं जाईल. त्यांचं अस्तित्वच संपवून टाकलं जाईल. पण हे पटत नाहीये. शिक्षा देणे आणि प्रेम हे तर दोन विरुद्ध टोकं आहेत. एखाद्याला कायमचे नष्ट करणे हे प्रेम कसं असू शकतं? स्रोत या विरोधाभासावर अधिक काही सांगतो का? हो, आणि त्याचं स्पष्टीकरण खूप वेगळं आहे. स्रोत असं मांडतो की ज्या जीवांनी प्रेमाचा आणि जीवनाचा स्रोत असलेल्या देवाला पूर्णपणे नाकारला आहे, त्यांच्यासाठी अस्तित्वात राहणं हेच एक न संपणारं दुःख आहे. म्हणजे जगणंच एक शिक्षा आहे. हो, देवाने त्यांना जबरदस्तीने अस्तित्वात ठेवणं हे त्यांच्या दुःखाला अनंत काळ चालू ठेवण्यासारखं होईल. म्हणून त्यांच्या पापाची योग्य शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांना त्या दुःखी अस्तित्वातून कायमची मुक्ती देणे. म्हणजे त्यांचं अस्तित्वच संपवून टाकणे. ही त्यांच्या दुःखाचा अंत करण्याची एक प्रेमळ पण कठोर कृती आहे. न्यायाची ही कल्पना की शिक्षा सुद्धा प्रेमातून येते, ही आपल्याला देवाच्या स्वरूपाबद्दल विचार करायला लावते. आणि देवाचं स्वरूप समजून घेताना एक मोठा प्रश्न नेहमी येतो. कोणता? जर देव अदृश्य आहे, तर मग बायबलमध्ये अनेक ठिकाणी त्याला पाहिल्याचे उल्लेख कसे येतात? हां, हे एक खूप जुनं आणि महत्वाचा प्रश्न आहे. स्रोत यामध्ये एक स्पष्ट फरक करतो. तो म्हणतो की पित्याला म्हणजे देवाच्या त्या मूळ स्वरूपाला कोणीही पाहू शकत नाही. का? कारण तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे. आपल्या मानवी बुद्धीच्या आणि इंद्रियांच्या पलीकडचा आहे. तो त्या सूर्यासारखा आहे, ज्याच्याकडे आपण थेट पाहू शकत नाही. मग लोकांनी देवाला कसं पाहिलं? स्रोत सांगतो की पुत्र जो स्वतः देव आहे, त्याने स्वतःला मर्यादित करून निर्मितीचं म्हणजेच मानवाचं रूप घेतलं. हा पुत्र म्हणजे येशू? हो, त्याने देवाचं ते स्वरूप प्रकट केलं जे मानव पाहू आणि अनुभवू शकत होता. तो जणू काही त्या तेजस्वी सूर्याचा प्रकाश आहे, जो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला जीवन देतो. म्हणजे पुत्राने म्हणजेच येशूने मानव रूप घेतल्यामुळे निर्मितीला देवाला पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. जसं की येशूच्या शिष्यांनी त्याचं तेजस्वी रूप पाहिलं होतं, ज्याचा उल्लेख स्रोतामध्ये आहे. अगदी बरोबर. त्यांनी देवाचं गौरव पाहिलं, पण ते पुत्राच्या रूपात. स्रोत म्हणतो की पुत्र हा देवाच्या गौरवाची प्रभाव म्हणजे त्यातून निघणारी किरण आहे आणि त्याच्या अस्तित्वाचे स्वरूप म्हणजे त्याच्या स्वभावाचा आरसा आहे. किती सुंदर कल्पना आहे ही. हो, तो सृष्टीचा निर्माता असूनही तो निर्मितीच्या रूपात प्रकट झाला, जेणेकरून निर्मिती देवाला ओळखू शकेल. पित्याला थेट पाहणं शक्य नाही, म्हणून पुत्राने एका आरशाप्रमाणे पित्याचं गौरव आणि प्रेम जगासमोर प्रकट केलं. तो अनंत आणि मर्यादित यांच्यातील एक पूल बनला. हे खूपच गहन आहे. निर्माता स्वतः निर्मिती बनतो, जेणेकरून निर्मिती त्याला ओळखू शकेल. हो, आणि हे आपल्याला चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात अनपेक्षित विचाराकडे घेऊन जाते. स्रोत म्हणतो की क्रॉसला देवाचं सर्वोच्च गौरव म्हटलं आहे. हे खरं तर खूपच विरोधाभासी आहे, नाही का? हो. कारण जगात आपण गौरव म्हणजे शक्ती, विजय किंवा अधिकार मानतो. हो, पण क्रॉस तर दुःख, वेदना आणि पराभवाचं प्रतीक मानला जातो. बरोबर पाहता ते नक्कीच विरोधाभासी वाटतं. पण या स्रोताच्या संपूर्ण तर्काच्या प्रकाशात पाहिलं तर हाच त्याच्या विचारांचा कळस आहे. कसं? स्रोत म्हणतो की निर्माता असूनही येशूने स्वतःला रिकामे केलं, मानवी मर्यादा स्वीकारल्या आणि आपल्याच निर्मितीसाठी दुःख सोसलं. त्याने स्वतःचा त्याग केला. म्हणजे स्वतःच्या निर्मितीसाठी सर्वस्व अर्पण करणे, हेच निर्मात्याचे खरं गौरव आहे. शक्ती दाखवण्यात किंवा अधिकार गाजवण्यात नाही, तर प्रेमासाठी त्याग करण्यात खरं गौरव आहे. हो, हे तर राजाच्या सिंहासनावरील गौरवापेक्षा एका आईच्या मुलासाठी केलेल्या त्यागातील गौरवासारखा आहे. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरले. देवाने निर्मितीला एकमेकांवर प्रेम करा अशी केवळ आज्ञा दिली नाही, तर ते प्रेम कसं असतं याचा स्वतःच्या त्यागातून एक आदर्श घालून दिला. म्हणून क्रॉस हे केवळ दुःख किंवा पराभव नाही.
ते देवाच्या निस्वार्थ प्रेमाचे आणि त्याच्या खऱ्या गौरवाचे सर्वोच्च प्रदर्शन आहे. निर्मात्याचे सर्वात मोठे गौरव हेच आहे की तो आपल्या निर्मितीसाठी स्वतःला समर्पित करतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा सार काय आहे? हे स्पष्ट आहे की देवाचं गौरव हे स्वयंपूर्ण आणि शाश्वत आहे. ते आपल्यावर किंवा या जगावर अवलंबून नाही. आणि उपासना ही देवाची गरज नाही, तर ती निर्मितीच्या कल्याणासाठी आहे. ती आपल्याला जीवनस्रोताशी जोडते. आणि एकमेकांना तुडवण्याऐवजी एकमेकांवर प्रेम करायला शिकवते. बरोबर. न्यायाची संकल्पना शिक्षेबरोबरच प्रेमाचाही विचार करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाचं खरं गौरव हे त्याच्या अमर्याद सामर्थ्यात नाही, तर त्याच्या निस्वार्थ त्याग करणाऱ्या प्रेमात आहे, जे क्रॉसद्वारे सर्वोत्तम प्रकारे प्रकट होतं. आणि या सगळ्यामुळे एक महत्वाचा विचार पुढे येतो, जो आपण ऐकणाऱ्यांसाठी सोडून देऊया. स्रोत सांगतो की उपासना ही निर्मितीला एकमेकांवर प्रेम करायला शिकवते आणि एकमेकांना तुडवण्यापासून रोखते. यावर विचार करायला हवा की जर उपासनेचा खरा उद्देश हा असेल, तर मग ज्या उपासनेतून किंवा धार्मिकतेतून इतरांबद्दल प्रेम आणि करुणा निर्माण होण्याऐवजी द्वेष, भेदभाव किंवा हिंसा जन्माला येते, ती उपासना या स्रोताच्या व्याख्येनुसार खऱ्या अर्थाने देवाला गौरव देऊ शकते का?